आणि पुढे खरातच्या कारनाम्यांसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये 160 GB डिजिटल पुरावे उघड, फॉरेन्सिक अहवाल एसआयटीकडे सादर, एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी देखील पूर्ण, प्रत्येक पुराव्याला ABC असा कोडवर्ड। रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलीस नोटीस बजावणार, समता पतसंस्थेतील खात्यांसंदर्भात चौकशी होईल। खात्यांना अशोक खरात हे नॉमिनी असून 2,40,00,000 रुपयांचा व्यवहार झाल्याची देखील माहिती समोर। भोंदू अशोक खरातच्या प्रकरणामध्ये ईडी आणि आयकर विभाग ऍक्शन मोडवरती, ठाण्यातील कार्यालयामध्ये ईडी आणि आयकर विभागाची संयुक्त बैठक, सूत्रांची ही माहिती। खरातच्या कागदपत्रांच्या छाननीनंतर लवकरच मालमत्तांवरती धाडसत्र राबवलं जाणार अशी सूत्रांची माहिती। भोंदू अशोक खरात प्रकरणात महेश कलंत्री नामक व्यक्तीची चौकशी होणार। खरात विकत असलेले खोटे खडे हे कलंत्री भोंदू अशोक खरातला आणून देत होता। खरात कलंत्री कनेक्शन नेमकं काय होतं या संदर्भात चौकशी केली जाईल। खरातचा कथित सीए ललित पोफळेचीच खरात प्रकरणात तक्रार, धार्मिक विधीच्या नावाखाली 8,76,00,000 फसवणूक झाल्याचा आरोप। एसआयटीने ललित पोफळेची तक्रार नोंदवली, सूत्रांची माहिती। भोंदू खरातवरती 2022 मध्ये दाखल गुन्ह्याचा पुन्हा तपास होणार। 2022 मध्ये साई संस्थांचे कर्मचारी विकास दिवटे यांची गळफास घेत आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये भोंदू खरातवर आरोप। मयत विकास दिवटेंचा भाऊ राजेंद्र दिवटे यांची पुन्हा तपास करण्याची मागणी कोर्टाकडून मान्य। अत्याचारी भोंदू अशोक खरात विरोधात 14वा गुन्हा दाखल, मिरगाव या ठिकाणी जमीन खरेदी प्रकरणात खरातसह पत्नीवर फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली। कवडीमोल भावात कोट्यवधींची जमीन घेतल्याचा माळी कुटुंबियांचा आरोप। नाशिकच्या सिन्नरमध्ये भोंदू खरातच्या मिरगाव फार्म हाऊसवरती पोलिसांचा तपास, माळी बंधूंची जमीन हडप केल्याप्रकरणी सिन्नर पोलिसात गुन्हा दाखल। एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह 4 कर्मचाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी। भोंदू खरातच्या अटकेनंतर मिरगावचे ईशान्येश्वर मंदिर ओस, एकेकाळी भाविकांच्या रांगा लागणाऱ्या या मंदिरामध्ये आता भाविकांची वर्दळ पूर्णतः बंद, मंदिर परिसरामध्ये शुकशुकाट।